आणि आता बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत। गंगापूर तालुक्यात पाणी पुरवठा योजनेचा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे। मात्र फडणवीसांच्या दौऱ्याला मराठ्यांचा विरोध आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत। गंगापूर तालुक्यात पाणी पुरवठा योजनेचा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असेल। मात्र फडणवीसांच्या या दौऱ्याला मराठ्यांचा विरोध आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी छत्रपती संभाजीनगर दौरा असणार आहे, मात्र या दौऱ्याला मराठ्यांचा विरोध आहे, या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रज्ञा, जर बघितलं अनेक दिवसापासून जे आहे मराठा आरक्षणासंदर्भात जे आहे राज्यामध्ये वातावरण तापलेलं आहे। त्यासाठी मनोज जरांगे पाटील जे आहे त्यांनी सराटी अंतरवाली या ठिकाणी मरण उपोषण केलं। त्यानंतर प्रशासनाच्या वतीने जे आहे मराठा आरक्षणाच्या अनेक वेळा तारखी देण्यात आल्या, मात्र उपमुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बेताल वक्तव्य करण्यात आले असल्याचा आरोप जे आहे ते आता मराठा समाजाकडून करण्यात येत आहे। आता उद्या जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात जे आहे एका पाणी पाईपलाईन संदर्भात उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री येणार आहे आणि त्या जलपूजनासाठी जर बघितलं तर अनेक ठिकाणी जे आहे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उद्घाटन करणार आहेत। त्यामुळे मराठा समाज जो आहे तो आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। उद्या अचलपूर शहरामध्ये उपमुख्यमंत्री यांना येऊन देऊ नये असं निवेदन जे आहे ते आता तहसील प्रशासनाला मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेलं आहे। त्यामुळे जर बघितलं आता कुठेतरी आता मराठा समाज जो आहे तो आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि चक्क आता उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला आता विरोधात येताना मराठा समाज आपल्याला दिसत आहे। जी जी, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।